शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सोलापुरात लोकसभा निवडणूक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली। यामध्ये शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर महेश कोठे, UN बेरिया, निरीक्षक शेखर माने, जनार्दन कारंपुरी, नलिनी चंदेले, शंकर पाटील, प्रशांत बाबर, सुनीता रोटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना महेश कोठे म्हणाले की काँग्रेसचे काही कार्यकर्ते अति कॉन्फिडन्स मध्ये असल्याचं पाहायला मिळतंय, परंतु गाफील राहून चालणार नाही। आणखी महिनाभर असल्यानं वातावरण कधी बदलू शकतं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे आम्ही काम करणार आहे। आमची काँग्रेस समोर कोणतीही कंडिशन नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कमांड सोलापुरात किती आहे आम्हाला या निवडणुकीतून दाखवायचंय। त्यामुळे आम्ही संपूर्ण ताकद लावून आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली। ही असं नाही आहे हे दाखवण्यासाठी आपण परवा उत्तरमध्ये एक बैठक झाली, आज मध्यची आपण बैठक घेतोय। शहरामध्ये 3 मतदारसंघ आहेत, तिन्हीकडे आपण आपले आपले फक्त कार्यकर्त्यांना घेऊन आपण ही बैठक लावलेली आहे। आणि ह्याच्यानंतर आज शेखर माने साहेब आले, काँग्रेस आणि आपलं संयुक्त बैठक होईल। त्याच्यानंतरचा प्रोग्राम जो काय राहणार आहे तो क्लिअर राहील की त्यांनी काय आपल्याला जबाबदारी देणार आहेत, आपण काय घेणार आहोत, ह्याची चर्चा आज उद्यामध्ये होऊन जाईल। आणि त्यामुळे पुढचे सगळे हे होईल। कारण मी बघितलं बऱ्याच ठिकाणी त्यांना असं झालं की आपली गरज नाही, असं काही लोक म्हणजे उमेदवार नाही पण त्यांच्यातलेही काही लोक असं थोडंसं तरुण करायला लागले की आमची सीट येणारच आहे वगैरे। म्हणून आपली पण ताकद वेगळी आहे हे दाखवण्यासाठी आपण कुठलेही मतभेद म्हणून नाही किंवा वैयक्तिक कुणाचाही राग काढण्यासाठी नाही किंवा हा वैयक्तिक कुणाचा एकमेकाचा पटत जरी नसलं तरी हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करायचं। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी तर एकदा नाही 2दा प्रणिती शिंदेच्या विरोधात मी निवडणूक लढवलेली आहे। त्यामुळं माझा वैयक्तिक तो विषय होता तो बाजूला आहे। आज पक्ष म्हणून ज्यास आपण काम करतोय त्यास पक्ष म्हणून जे आदेश आपल्याला पक्षाकडून येतील ते पूर्ण आदेश आपण पाळायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण कामाला लागलेलो आहोत आणि हेच आपल्याला दाखवायचं आहे। आज बरं झालं की निरीक्षक साहेब आले, त्यामुळं त्यांच्या मध्यस्थीने दोन्ही पक्षाचं आता हे होईल आणि आपली ताकद आहे हेही त्यांना समजली पाहिजे। आज आमची कुठली कंडिशन नाही, आम्ही कुठली कंडिशन घालण्यासाठी किंवा कुठल्या अपेक्षेसाठी त्यांच्याकडे हे करत नाही आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची वेगळी ताकद सोलापूर शहरामध्ये आहे हे सुद्धा निश्चित त्याचं काउंटिंग कुठंतरी व्हायला पाहिजे, हे सुद्धा त्याच्या मागची आपली भावना आहे। मी आता मीडियाला तेच सांगत होतो, कारण कुठल्याही परिस्थितीत आज लोकांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण बघतोय की वातावरण आहे की काही करून मोदीला घरी बसवलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।